कोऑपरेटिव्ह बँक सभासद बंधू आणि भगिनी, सप्रेम नमस्कार. जय भीम, जय महाराष्ट्र, जय माताजी. एल्गार ग्रुपचे प्रतिनिधी यांनी एक तक्रार केली होती. खोटे सिबिल रिपोर्ट, खोटे फोरक्लोजर लेटर हे सादर करून बँकेत लोन मंजूर केली जाते. बँकेने देखील हे मान्य केलं आहे की अशी फसवणूक आणि अशा प्रकारची लोन ही बँकेत झाली आहे. काही संचालक वर्ग हे म्हणत होते एल्गार ग्रुप हा बँकेची बदनामी करत आहे. तर त्यांना माझा उत्तर आहे, एल्गार ग्रुप बँकेची बदनामी करत नसून बँकेला वाचवण्यासाठी लढत आहे आणि भ्रष्टाचारांची पोलखोल करत आहे. आणखी एक केस बांद्रा ब्रांचचा आहे. सभासदाचे नाव मनोज प्रसाद गोदियाल, लोन दिनांक 17/3/2023. याचे लोन अर्ज हे तपासा. यात सर्व डॉक्युमेंट्स डुप्लिकेट आहे. बँकेचे कर्मचारी कुठलीही फोरक्लोजर लेटर, ना हरकत प्रमाणपत्र, सिबिल रिपोर्ट हे व्हेरीफाय करून तपासून नंतर लोन मंजूर केला जातो. तर ही लोन कशी मंजूर झाली याचा उत्तर बँकेने हे दिला पाहिजे. आणि यांचे भ्रष्ट बँक कर्मचारी, त्यांचे दलाल आणि त्यांचे सूत्रधार यांच्यावर FIR ही कधी करणार त्याचा देखील खुलासा हे केला पाहिजे. एल्गार ग्रुपचे प्रतिनिधी रुपेश कुरळकर, मनोहर सकपाळ, मनोज सागरे, संदेश पवार, सिद्धार्थ साळवी हे गंभीरतेने लढत आहेत. कामगार बंधू आणि भगिनींनो, आपण देखील या लढ्यात एल्गार ग्रुपला सहकार्य करेल असा मला विश्वास आहे. आपला मित्र संजय मिठाबाई जाधव. जय भीम, जय महाराष्ट्र, जय माताजी.